नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। नेहमी आपले साडी ब्लाऊजच्या टिप्स रिलेटेड व्हिडिओज येत असतात, पण इथून पुढे ना मी थोडीशी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची ठरवली आहे। कारण मी खूपदा ठरवून सुद्धा मला व्हिडिओ शूट करता येत नाही, माझ्याकडे शेअर करण्यासाठी भरपूर माहिती असली तरीसुद्धा। आणि त्याचं एक रिझन म्हणजे मी एक आई आहे, मी फक्त यूट्यूबर नाही आहे, तर मी आई आहे आणि मी माझ्या मुलाला एकटीच सांभाळते, तेही परदेशात राहून। तर मग त्याचं होतं काय की मी व्हिडिओ शूट करण्याचे शेड्यूल्स तर खूपदा बनवते, पण लहान मुलांची जे मध्ये मध्ये येतात आणि जे डिस्टर्ब करतात ना, तर मग ते फॅशन रिलेटेड व्हिडिओज ना बनवता येत नाहीत। म्हणून मी आज ठरवलं की तुमच्यासोबत ना माझी जर्नी आता इथून पुढं तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची, जेणेकरून माझ्यासारख्याच जर अशा तुम्हीसुद्धा असाल, यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, पण मुलांच्यामुळे काही डिस्टर्बन्स येत असतील ना, तर मग मात्र तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच उपयोगी पडणार आहे। म्हणून मी ठरवलं आहे की माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची, जेणेकरून माझ्यासुद्धा चॅनलवर कन्सिस्टन्सी राहील आणि तुम्हालासुद्धा माझ्या जर्नीमधून बरंच काही शिकता येईल। तर ही एक स्ट्रगल टू सक्सेस स्टोरी असणार आहे। असेच व्हिडिओज बरेच येतील, अधूनमधून माझे फॅशन रिलेटेड व्हिडिओज, टिप्स रिलेटेड व्हिडिओजसुद्धा येत राहतील। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर झालं काय, आज दिवसभर ना माझा 3 वर्षाचा मुलगा सतत काही ना काहीतरी बोलत होता, आई हे दे, आई हे बघ, आई ते कर, आई इकडे। पण खरं सांगायचं तर आज मी आतून इतकी थकले होते ना, त्यामुळे त्याच्या गोड बडबडीचा सुद्धा मला त्रास व्हायला लागला होता। शेवटी माझा संयम तुटला आणि मी त्याच्यावर ओरडले। पण त्यानंतर जे गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना मनात येत होती की मी त्याला का ओरडले, त्याला काय समजतं या सगळ्यातलं, ही कदाचित तुमच्यापैकी अनेक जणींनी अनुभवली असेल। जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही चिडचिडी आई आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला बॅकग्राऊंड नॉइजेससुद्धा येणार आहेत, कारण तो बाजूलाच आहे आणि मी तसाच व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतलेला आहे। कारण आता मी ठरवलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना थांबायचं नाही, कारण थांबले म्हणूनच कन्सिस्टन्सी मेंटेन करता नाही आली व्हिडिओमध्ये आणि त्यामुळे भरपूर चॅनलला लॉस झालेला आहे माझा। पण आता मी ठरवलं की भलेही मागे बॅकग्राऊंड नॉइजेस येत असतील, जी काही रिअल स्टोरी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करायची। चला, मी तुम्हाला आज खरंच खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगते। आपल्याला वाटतं की आपण वाईट आया आहोत की काय, पण तसं नसतं मैत्रिणींनो। घरकाम, मुलांची जबाबदारी, इतर साऱ्या गोष्टी ह्यामध्ये ना आपला मेंदू सतत ऑन असतो। मग जेव्हा मुलांचा आवाज आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जातो ना, तेव्हा डोकं दुखायला लागतं, चिडचिड व्हायला लागतं आणि हे नैसर्गिक आहे। जेव्हा आपल्याला शांतपणे चहा पिण्याइतकासुद्धा वेळ मिळत नाही ना, तेव्हा मग छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायला लागतो। मग आता करायचं काय, ज्या गोष्टी मला हेल्प करतात ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, कदाचित तुम्हालासुद्धा हेल्प करतील आणि मग जर तुम्ही काही गोष्टी करायला घेतल्या असतील ना, त्याच्यामध्ये तुम्ही त्या इझिली करू शकाल, थोड्याशा कमी चिडचिडीने। चला, मी काय करते ते सांगते। मी ना सरळ एक पॉज घेते। जेव्हा मला वाटतं ना माझा राग कंट्रोलच्या बाहेर चालला आहे, तेव्हा मी मल्हारला एका ठिकाणी 2 मिनटासाठी बसवते आणि मी दुसऱ्या खोलीत जाते। तिथं जाऊन 1 मिनटं शांत डोळे मिटून ना असे डीप ब्रिदिंग करते। त्याच्यामुळे काय होतं की मी इन्स्टंटली शांत व्हायला चालू होते। मुलावर ओरडण्यापेक्षा हा 1 मिनटाचा ब्रेक घेतलेला कधीही चांगला। आता दुसरी गोष्ट काय करायची, तर मुलांना ना क्वाईट टाईमची सवय लावायची। म्हणजे काय, आता बघा कधी कधी काय होतं ना, मुलांना फक्त आपण बाजूला असायला हवं असतं, त्यांना आपला टाईम हवा असतो, त्यांना आपल्यासोबत थोडंसं म्हणजे ते कनेक्शन त्यांना बिल्ड करायचं असतं, त्यांना ते इमोशन्स आपल्यासोबत असण्याचं इमोशन त्यांना तिथं हवं असतं। मग ते फक्त आपल्याला मागे लागतात की तू इथे असायला हवीस जिथे मी खेळते। मे बी त्यांना ते इन्सिक्युरिटी त्यांच्यामध्ये असते, थोडं सिक्युअर फील करून घ्यायचं असतं त्यांना स्वतःला, म्हणून त्यांची ना ती रिक्वायरमेंट असते की तू फक्त तिथं असायला हवंस। मग तिथं आपण 5 मिनटं नुसतं बसलं ना तरीसुद्धा ते शांत व्हायला चालू होतात। ते जे खेळत आहेत त्याच्यामधलं आपण एखादं कॅरेक्टर व्हायला लागलो तर त्यामुळे सुद्धा ते एकदम शांत व्हायला चालू होतात। आणि ही माझी फेवरेट गोष्ट आहे खरं सांगायचं। मी बाकी गोष्टी सगळ्या बाजूला ठेवते आणि तो जे म्हणतो ना ते मी ऐकते। त्याच्यामुळे काय होतं की मी त्याच्या ज्या गोष्टी सध्या तो करतोय त्याच्यामध्ये मी पण इन्वॉल्व होऊन जाते आणि मग मी त्याच्या खेळण्याचा भाग झाल्यामुळे ना तो पण खुश होतो। 10 मिनटात ह्या गोष्टी होऊन जातात आणि त्यानंतर त्याचा तो खेळायला चालू होतो। तुम्ही सुद्धा खूपदा नोटीस केलं असेल। तर त्यामुळे काय करायचं की मुलांच्या बाजूला बसायचं। अगदी तुम्ही कितीही कामात असाल, तुम्ही कोणत्याही इम्पॉर्टंट गोष्टीच्या मागे असाल, तुम्ही 5 मिनटं जरी त्यांच्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व झालात, ते जे सांगतात ते ऐकण्यामध्ये इन्वॉल्व झालात ना, ते पटकन त्यांच्या गोष्टीमध्ये परत एकदा इन्वॉल्व व्हायला चालू होतात।
आता मला तिसरी गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की जर तुमच्याकडे कुणाची मदत असेल ना तर ती नक्की घ्या. मीच सगळं एकटी करणार हा हट्ट सोडा. जर घरात तुमचे सासू सासरे असतील, पती नणंद जे कोण असेल तर ना त्यांच्याकडे थोडा वेळ मुलांना सोपवा आणि त्या अर्ध्या तासात तुम्ही स्वतःला जे हवं आहे ते करा. आता माझ्या केसमध्ये तर हे शक्य नाही आहे, कारण मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेच राहतो इकडे बहरीनमध्ये. तर इथे माझी मदत करेल मी, कुठेतरी त्याला सोपवेल असं काहीच नाही आहे. त्यामुळे मला काय करावं लागणार आहे की 1 तास माझ्यासाठी काढावं लागणार आहे, ज्यावेळेस म्हणजे कोणीही नसतं आणि तो पूर्ण 1 तास मी मला स्वतःला देईन. आणि त्याच्यामुळे काय होईल की मला फुलफिल झाल्यासारखं वाटेल. हे मी खूप दिवस प्लॅन करते पण माझ्याकडून अजूनही शक्य झालेलं नाही आहे, कारण माझी मॉर्निंगसुद्धा खूप बिझी असते. मला मिस्टरांसाठी ब्रेकफास्ट बनवायचा असतो, त्यामुळे ते मला शक्य होत नाही. बट ते माझ्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये आहे. होपफुली लवकरच करेन तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की सकाळचा 1 तास जो मी स्वतःला देते त्यात मी काय काय करते आणि ते किती इम्पॉर्टंट आहे. कारण ते एकदा 1 तास मी स्वतःसाठी दिला आणि मग तो मी स्वतःला असं फुलफिल कंप्लीट केलं ना माझ्यासाठी, तर मग मी दिवसभरासाठी रेडी असेन बाकी सगळ्यांना जे जे काही हवं आहे नको आहे ते बघण्यासाठी. आणि मला त्यावेळेस अजिबात काही वाटणार नाही की मी स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही आहे. सो हा फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा ह्यावर विचार करा. जर मदत मिळत असेल तर मदत घ्या आणि मदतीला कोण नसेल तर 1 तास स्वतःसाठी असा काढायला चालू करा की जो पूर्णपणे डेडिकेटेडली तुम्ही स्वतःवरती स्पेंड करा. आता चौथी टीप म्हणजे ना अपेक्षा कमी करायची. ज्या दिवशी तुम्ही खूप थकलेला असता त्या दिवशी घर अगदी वेळेत लख्ख व्हायला पाहिजे असं अजिबात जरुरी नाही आहे. जेवणात खूप साऱ्या गोष्टी बनवल्या गेल्या पाहिजेत असंही नाही आहे. त्या दिवशी तुम्ही अगदी कमी वेळात बनणारा स्वयंपाक करून ठेवू शकता. फक्त काय ना तुमचं डोकं शांत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं शांत राहील तितकं तुम्ही मुलांचे टँट्रमसुद्धा शांतपणे हँडल करू शकाल. कारण 3 वर्षाची मुलं ना खूप जास्त वेगळं बिहेव करतात, त्यांचे बिहेवियर्स चेंज होतात आणि प्रत्येक वयानुसार मुलांचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात. ते पण तुम्हाला हळूहळू समजेलच. आता ह्या सगळ्यासोबत ना महत्त्वाचं आहे ती म्हणजे तुम्ही झोप व्यवस्थित घ्यायची आहे. कारण मी ज्या वेळेस नोटीस केलं की ज्या वेळेस माझी झोप पूर्ण झालेली नसते ना त्यावेळेस मी स्वतः खूपदा चिडचिड करते. आणि मल्हारच्या बाबतीतसुद्धा ते असंच आहे. त्याची झोप नसेल तर तो चिडचिड करतो, पण त्याला हँडल करायला मी आधी पूर्ण झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमची कोणत्याही कारणाने झोप होत नसेल ना तर तुम्ही ट्राय करा की तुमचा मुलगा समजा दुपारी झोपला असेल तर तुम्हीसुद्धा झोप काढून घ्या, जेणेकरून तो रात्री जागतो तर तुम्हालासुद्धा त्यावेळेस तुमची झोप बॅलन्स होईल. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आता कोणत्याही कारणाने जर तुमच्याकडून मुलांवरती ना ओरडणं झालं असेल तर थोड्या वेळाने एक गोष्ट करा. स्वतः शांत झाल्यावर मुलाला नक्की जवळ घ्यायला, त्याला सांगा की बाळा आई आज थोडी थकली होती म्हणून ओरडली, सॉरी. यामुळे मुलांनासुद्धा भावना समजायला मदत होते. तर मैत्रिणींनो, आई पण निभावणं सोपं नाही आहे. तुम्ही परफेक्ट नसला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी बेस्ट आहात. स्वतःवर जास्त कठोर व्हायची गरज नाही आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही तुमची चिडचिड कशी थांबवताना हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत जे तुमच्या हेल्पफुल असतील. आणि आपले फॅशनचे सुद्धा व्हिडिओज येणारच आहेत, अजिबात काळजी करू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.